ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। नाशिकात लव जिहाद आणि धर्मांतरणाचा प्रयत्न, पोलिसात गुन्हा दाखल। मुस्लिम तरुणाने नाव बदलून प्रेमाच्या जाळ्यात ओढत नोकरीच्या बहाण्याने दिल्लीतील हिंदू तरुणीला नाशिकात आणून अत्याचार केला। राजू नाव सांगून मोहम्मद उज्जैर आलम वय 37 याने तरुणीला 2013 मध्ये नाशिकला आणलं। श्रमिक नगरमध्ये दोघे राहत होते। मी अनाथ असून माझे कोणी नाही, मी कोणत्या धर्माचा आहे हेही माहीत नसल्याचं सांगून त्याने तरुणीला लग्नाचा आमिष दाखवत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले। यातून 2016 मध्ये ती गर्भवती राहिल्यानंतर तिला तो मुस्लिम असल्याचं व त्याचा भाऊ आई असल्याचं समजलं। मात्र आता आपण घरी परत जाऊ शकत नसल्यामुळे तिने मुकाट्याने त्याच्यासोबत राहून अन्याय अत्याचार सहन केला। दरम्यानच्या काळात तिने एका मुलालाही जन्म दिला। युवकाच्या धर्माची ओळख पटल्यानंतर त्याने युवतीला हिंदू धर्माप्रमाणे घरात पूजा करण्यास विरोध केला। तसेच बाहेर जाताना बुरखा घालण्यास सांगून युवतीला मारझोड करून घरातून काढून देण्याची धमकी द्यायचा। दरम्यान हिंदू मुलींवर मुस्लिम युवकांकडून अन्याय अत्याचार केला जात असल्याची माहिती परिसरातील युवकांना समजल्यानंतर त्यांनी युवतीला धीर देत सातपूर पोलीस ठाणे गाठले। पोलिसांनी युवतीच्या फिर्यादीवरून मुस्लिम युवकाविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे। महिला हिंदू धर्माच्या आहेत आणि त्यांनी ते तक्रार दिलेली। कोणत्या धर्माचं? प्रत्येकी एक असे 2 गुन्हे दाखल झाले आणि या दोन्ही गुन्ह्यामध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींनी काही महिलांशी ते महिलांबरोबर म्हणजे लिव्ह इन मध्ये राहत होते आणि ते राहत असताना त्यांना अपत्य प्राप्ती पण झाली आणि त्यानंतर धर्म परिवर्तन करण्याचा त्यांना जबरदस्ती केली गेली। तसेच दोन्ही प्रकरणांमध्ये जबरदस्तीने शरीर संबंध केल्याचा आरोप आहे। त्यानुसार आपण सातपूर आणि अंबड या दोन्ही ठिकाणी गुन्हे दाखल करून घेतले आहेत आणि दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे। पुढचा तपास चालू आहे। सर, या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपी जे आहेत ते कोण आहेत आणि ज्यात महिला आहेत त्या कोण आहेत आणि नेमका काय प्रयत्न झाला धर्मांतर? नाही, त्यांनी ते लिव्ह इन मध्ये राहत होते आणि दोन्ही प्रकरणामध्ये अपत्य आहेत। 7-7, 8-8 वर्षाची मुलं आहेत त्यांना आणि ते असतानाही धर्म परिवर्तन करावं म्हणून ते त्यांचे जे जोडीदार आहे म्हणजे फिर्यादी आहे त्या फिर्यादीवर जबरदस्ती केली। दुसऱ्या प्रकरणामध्ये मुलांचं धर्म परिवर्तन करावं अशी त्याच्यामध्ये तक्रार आहे आणि जीवे मारण्याची धमकी पण आहे। जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा पण त्याच्यामध्ये आरोप केलेला आहे। त्यानुसार आपण त्याच्यात फिर्यादीप्रमाणे गुन्हा दाखल केला। मुस्लिम धर्माचे आहेत आणि दोघांनी त्याच्यात विवाह केला किंवा लिव्ह इन मध्ये राहत होते अशी ही फॅक्ट आहे। आणि दोन्ही प्रकरणामध्ये आता जे अंबडचं प्रकरण आहे ते सन 2019 पासून ते बरोबर राहत होते आणि सातपूरचं जे प्रकरण आहे त्याच्यात तर ते 10 वर्षापासून बरोबर राहत होते। सर, यामध्ये